नमस्कार मित्रांनो, आपलं AMA9 या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत जो काही आदेश राज्य शासनाला दिला आहे, सप्टेंबर अखेरपर्यंत या निवडणुका घेण्यात याव्या असा आदेश देण्यात आलेला आहे. त्यानुसार सप्टेंबर अखेरपर्यंत या निवडणुका पार पडतील अशी आशा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आहे. आपण आज AMA9 न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये त्याची प्राथमिक चर्चा करणार आहोत. गेल्या 3.5 वर्षापासून शिरूर नगर परिषदेची निवडणूक ही झालेली नाही आहे. 15 डिसेंबर 2016 रोजी शिरूर नगर परिषदेची निवडणूक पार पडली होती. त्याची मुदत 2021ला संपत होती. 2021ला जर निवडणुका झाल्या असत्या तर आज जवळजवळ 4 वर्ष पूर्ण झाली असती. मात्र एक टर्म या प्रशासकीय राजवटीत निघून गेला असून त्यामुळे या निवडणुकीची घोषणा होईपर्यंत कार्यकर्त्यांच्या मनात चलबिचल चालू असून जर निवडणुका झाल्या तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. शिरूर नगर परिषदेचा विचार केला तर मागील निवडणुकीत 2016मध्ये 10 प्रभाग होते, 21 नगरसेवक होते व नगराध्यक्ष हे जनतेतून होतं. आता या निवडणुकीत निवडणूक आयोग काय निर्णय घेते, प्रभाग पद्धत घेते का वॉर्ड पद्धत घेते हे अजून काही निश्चित झाले नसून त्यामुळे ती अनिश्चितता कायम असून प्रभाग पद्धत झाली तर शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी किती प्रभाग वाढतात आणि वॉर्ड पद्धतीने जर निवडणूक झाली तर ते वॉर्ड किती प्रमाणात वाढतात हे पाहणं गरजेचं आहे. कारण इच्छुकांची संख्या पाहता वॉर्ड रचनेत किंवा प्रभाग रचनेत वाढ होणे गरजेचं आहे. निवडणुका सप्टेंबरात सांगितल्या असून सप्टेंबरमध्ये गणपती व नवरात्र असल्यामुळे निवडणूक कधी होती याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून निवडणुकीची अधिकृत घोषणा जरी अजून झाली नसली तरी सप्टेंबरपर्यंत निवडणुका होतील अशी आशा कार्यकर्त्यांना असून शिरूर नगर परिषदमध्ये जर निवडणूक झाली तर जवळपास 4 वर्षानंतर ही निवडणूक पार पडेल आणि या 4 वर्षाच्या अनेक 4 वर्षाच्या खंडामुळे एक टर्म ही वाया गेली असून जर 2021ला निवडणूक झाली असती तर दुसरी टर्म ही 2026ला आली असती. आपण या निवडणुकीच्या याच्या विश्लेषणावर आपण आज इथंच थांबतोय. धन्यवाद.